राम नारायण राम. सृष्टीत प्रत्येक जीव समान शक्ती घेऊन या जीवमंडळात येतो. काहींच्या शक्ती लवकर फुलतात तर काहींच्या शक्तींना फुलायला वेळ लागतो. आपल्याकडे जे घडत आहे, विविध मार्ग, विविध मत, लोक त्यांच्या बुद्धीच्या आधारावर त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गोळा करत आहेत. राजा म्हणा, मंत्री म्हणा, राष्ट्रपती म्हणा, वर्तमान काळातील सर्व शासन पद्धती समाजाला रचनात्मक मार्गावर नेत आहेत, सुरक्षा मजबूत करीत आहेत. सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रगतीसाठी दिसणारी सर्व व्यवस्था हे आपल्या विराट सत्ता का अनुभव आहे. ज्याप्रमाणे हे नियम चालू आहे, तोच नियम इथे ठिकाणांमधून प्रकाशित होतो. हा प्रकाश त्या विराट प्रकाशाचा प्रकाशच आहे. हे जीवन काय आहे, याची आवश्यकता काय आहे, ती आवश्यकता आपण समजू शकलो तर आपल्याला सहजपणे त्या कार्याला पूर्ण करू शकतो. का आलो, कुठून आलो, कुठे जाऊ, हे प्रश्न नेहमीच आश्चर्यप्रदेत लपलेले राहतात. पण निसर्गाच्या एका उद्देशाने हा नियम चालला आहे. त्याचा एक विराट उद्देश आहे, ज्यासाठी ही सृष्टी आहे. तो उद्देश आपण समजत नाही असं नाही, आपण विविध प्रकारे थोडं समजून घेत आहोत. जसं की आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रामाणिकपणे मेहनत करावी लागते.